अहो ऐका की. काय होतं तसलं तोंड करायला? अहो मला ते कसं तरीच होईलय, येड्यासारखंच होईलय, डोकं पण दुखायलंय. कस तरी होतंय ना, मग थोडा वेळ झोप ना, बरं वाटेल. मी म्हणत होते परत रानात हे काम करायचंय, दवाखान्यात नेता का मला? दवाखान्यात? हा. दवाखान्यात न्यायला पैसे पाहिजेत ना माझ्याकडे. सारखं सारखं दवाखान्याला पैसे आणू कुठून मी? हा, एखादी झोप मारायची आणि दुखणं बरं करायचं. पण रानातली कामं राहतात ना, म्हणून म्हणलं राहून दे राहण्यातली कामं. आज नाही 8 दिवसांनी होत्या ना. काय करायचंय? खुरपायचंच आहे ना फक्त. अहो पण तणलं येतंय पुन्हा म्हणून. येऊन दे परत. काय तू 4 दिवस जाईन ते 8 दिवस जाईन. आता काय दवाखान्याला माझ्याकडे पैसे नाहीत आणि तू काय सकाळ सकाळ असं हट्ट करू नको दवाखान्यात नाही म्हणून. बरं. पैसे असतं तर मी नेलं असतं. अहो किती 100-200 रुपये लागतील तेवढं तर पाहिजेत ना. तिथं मलाच खर्च आहे, पैसे राहिले नाही तर. बर असू द्या. 17 बाराच्या दवाखान्यात तसले नाव नको काढतो माझ्यापाशी. जेवायला झालंय का? हा झालंय. केलाय स्वयंपाक? केलंय. ठेवायचे आज पण उपाशी? नाही देते की. चला तुम्ही राग नका करू. अहो माझं आधीच दुखायला लागलेले. चला ये देते. हा आलो. आल्या काच? राम राम. काय खुर्ची की? राम राम. बस निवांत. निवांतच आहे जरा. आलतो. रानात नाही गेला. बस बस रानात गेलतो, सकाळ सकाळ जाऊन आलो चक्कर मारून. पुरी काय करते मला? हा पाणी आणत्या. पाणी राहू दे, इकडे आधी. इकडे काय पोरी? हा पाणी. कसं काय येणं केलं? तुझा आवाज का खोल जातो? अहो नाही जरा दुखायला लागले. दवाखान्यात नाही जात. काय झाले? लईच कोचामली. चेहरान बिरान बघ की तुझं कसं काय, म्हणजे काय आव. अगं आई. मला खाती बिती का अशीच वाळून चालली? अहो नाही ते मला ना ताप ते मुरायला लागलाय अंगात ना, म्हणून जरा अशक्तपणा आलाय. दवाखान्यात गेलीच नाही का? नेलंच नाही? ती मला सांगितलंच नाही. मला सांगितलं असतं नेलं असतं अहो, दवाखान्यात. सांगायचा उद्देश तो नसतो. ते कुणाला विचारलं पाहिजे ना. आणि दिसतंय ना पण. मला नाही ना ते, मला ती रोज तशीच राहते यावं ती. काय ओळखू यायची या? तशीच राही ना का? पैसे बिशीची अडचण आहे काय? नाही पैशाची नाही काय अडचण. आहेत माझ्याकडे पैसे. अहो मग तुम्हाला नसलं तर आम्ही घेऊन जातो दवाखान्यात. नाही नेतो मी, नेतो की. नक्की. नक्की नेतो मी. आता काय व्हायचं, आम्ही पुढे गेलो की जे ते आहे ते परत चालू. नाही तसं काय नाही. तुम्ही कसं काय येणं केलं? असं हा उतार घेऊ. अचानक म्हणलं जाताना चला. तिथं कुठं आलते का? कुठं आलते का जवळ? हा इकडेच आलो होतो आम्ही. म्हणलं आता तुम्हाला बी भेटून जावा. पण मला काय हे बरोबर दिसा ना बाबा, हिचा काय अवतार झालाय आणि काय ती दिसती काय एवढं- नेहमीच आहे का आता अजून मग? अहो नाही नाही ते जरा काय दुखायला लागलं होतंय, म्हणून. आठवड्यातलं 3 दिवस असं कुच पण बसती. मग कळत नाही दुखतंय का नाही. चांगल्या कधी कधी डॉक्टरला म्हणती अहो एक काम करा, तुम्ही चांगल्या डॉक्टर दाखवा. चांगल्या हॉस्पिटलला दाखवा. आता आजच दुखतंय म्हणली. ह्याच्या आधी का म्हणत नाही दुखतंय म्हणून. नाही पाहुणं तुम्ही ना. अगं आई लय पण नाही दुखत. उगा आपलं थोडंफार होतच आता कामातली धावपळ, ही पाऊस पाण्याचे दिवस आहेत म्हणून आपलं होतं एवढं तेवढं. एवढं काय त्याला, एवढं काय नाही. अरे पण हे वातावरण पाऊस पाणी खराब हा. असतं. थोडक्यात दाखवलं अहो ऐका ना, येऊन जाईल. वातावरणामुळे नाही तिचं काय, मला ते काळवंडलंय तोंड आणि ते. नाही तसं काही नाही. जरा खोकला ही ग ताप मुरल्यामुळे झालं. बरं चहा टाकू का मग? बोला चहा तुम्ही. नको. नाही बाय बस. काय चहा नाही. पेतच राहतो सारखं. बोलतो 4 शब्द. आम्हाला बी काम आहे जायचंय. पण नाही तर पाहुणं, जर तुम्हाला काय अडचण असेल तर आम्ही हॉस्पिटलला नेतो मोठ्या तिला. नाही, मला काय अडचण असायची तेव्हा. मोकळाच आहे मी. नेतो गाडीवर बसून. नक्की का? हा नक्की म्हणलं ना तुम्हाला. आता आम्ही मोहर गेलो की घरात आणि तुम्ही राहणार. हा तसं नाही. नेतो मी. नका काळजी करू. आता एक काम करा. आल्या सरस्वतीने स्वयंपाक केलेला आहे. थोडं थोडं जेवण करा. नाही काय जेवायची अपेक्षा नाही आता. चला चला नाही, आतमध्ये. चला. चला. जेवण नका का असं नको. चल बरं. आलं का? किती वेळ झालं? इतके वेळ असतोय तेव्हा. इतके वेळ तर मी कुणाचीच वाट बघितली नाही. हिला इतके वेळ कसं काय लागलं? आले एवढा वेळ असतं का? काय बडबड चालली? अरे काय तुम्ही म्हणून तुझी इतके वेळ वाट बघावं लागते. मी आजपर्यंत कुणाची वाट बघितली का? मग माझी बघ. हा मग त्यासाठीच आलोय.
त्यासाठीच आलोय. कशासाठी आलोय? काय झालंय, हम्म. एक तर मला माझ्या डोक्याला टेन्शन आहे, हम्म. बायकोचं टेन्शन येते आणि सारखं तुला बैठा वाटतंय. तू एक तर मला टाइम कमी देते या, आणि मला करमतच नाही तुझ्याशिवाय. टाइम कमी देते म्हणजे मला पण आहेत ना बघणारी लोक. हा, त्यांना काय वाटेल, हिने दिलाय नवरा सोडून, म्हणजे मी नाही सोडलं, त्यांनीच मला सोडलं. हा. पण त्यांना काय वाटेल, काही अरे- नाही, हिला कोणाचा धाक नाही म्हणून उठसूट नुसतीच बरं मला एक पळते. सांग, इकडे आपण भेटतो इथं हम्म. घरी, तुझे एकदा आई बाबा रानात गेलो, तुझ्या घरी कोण नसतं, तिकडे मला कधी मध्ये बोलवीत जा. आणि शेजारी पाजारी तर कुठे कोण बघणार आहे तेव्हा. बर बर, घरी पण येत जा. हा. येत जा, नाही तू बोलवत जा हा, मला. म्हणजे ते मी- आजपर्यंत तर तू येऊन दिलं नाही, हम्म. पण असं मला वाटतंय की पण मी काय म्हणते, हम्म. नको, घरी नको. का? कारण समजा जर चुकून जर आई वडील माझ्या मध्येच आले, मग नको नको, घरी नको. आपण ना असंच बाहेर भेटत जाऊ. काय करीत जाईन, तुझ्या आई बाबा रानाकडे गेली का, मी तिकडे एक पोरग उभा करीत जाईन. हा. ती रानातून निघाली, हा, पण त्या पोराने नाही नीट लक्ष दिलं, मग नको बाबा, नको, काही मी नको. स्पष्ट आपण सांग ना मग असंच मला, बाहेर. म्हणजे मग तुला हा. घरी येऊन द्यायचं नाही म्हणून मला सांग हे ना. बघ, मी जेव्हा फक्त तुला फोन केला ना, त्याच वेळेस तू यायचं. आता मी त्याशिवाय घरी यायचं मी आता नाही. मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि आपल्याला सांगतो. बाहेर पण भेटायचं ना, त्यावेळेस फक्त फोन करूनच भेटायचं. ठीक आहे, हा? आपण भेटत जाऊ, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय झालाय, हम्म. माझ्या बायकोचं लय दुखतंय, मी तिला जाणून बुजून दवाखान्यात नाही का, तर ती लवकर कुचकन म्हणून. आणि मग तू ती एकदा तिचं हे झालं की तू काय माझ्या घरी यायला पण मोकळी. म्हणजे- चालतंय. तुझी इच्छा असेल तर मग येत जा आपलं. बरं, मी काय म्हणते, ऐक ना. हम्म. मला ना जरा पैशांची गरज होती थोडीशी. पैसे लागतायत मला, देतो का? अरे त्यात विचारायचं असतं का, डायरेक्ट हक्काने मागायचं की दे पैसे म्हणून. किती लागतात ते सांग फक्त. दे लाखभर रुपये. किती? लाखभर रुपये. हे 60,000 रुपये आहेत, हा. आणि 40,000 रुपये मी तुला काय करीन, माझ्याकडे आले की मी तुला 40,000 देतो. ऑनलाईन नको, ऑनलाईन सोडलं ना हा. हा. गोळ होत असतो. आणि ऐक की, हा. मग कधी भेटायला जायचं आपण? आपण आता काय करतोय, भेटतोच आहे ना आपण. हे भेटणं वेगळं, आपल्याला समजून घेत जाणार जरा. मग सगळ्या गोष्टी बोलून दाखवा लागतात का? हा, ते बघू ना आपण नंतर. हा. नंतर नाही. बघ आता काय होतंय, आता मी घरी गेलो ना की मला करमत नाही. असं मला सारखं अस्वस्थ वाटतं की बाबा, म्हणजे ते म्हणतात ना की आता मी ज्या टायमाला शाळेला कॉलेजला होतो त्या टायमाला मला प्रेम झालं नाही. पण ते लग्न झाल्यावरती बायको काय प्रेम झालं नाही, तसली बायको किचकट भेटली, आणि जे झालं ते तुझ्यावर झालं. सगळं माहितीये मला. हा, मग तेच. माहितीये सगळं. तुझ्यावर प्रेम झालं, मग तुझ्यासाठी मी लय सिरियस आहे. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोचं पार, एक तर मी म्हणतो ती मला सोडून उलटी मी तिला असं उघड जाऊ वागतोय. दे. हे बघ, तुझी बायको कशी का असे ना, मी आहे ना तुला. हा, मग तेच असू दे, आजारी तर आजारी, तिच्याकडे काही लक्ष देऊ नको. हा? चालते. तर 60 दिले तर हा. 40,000 रुपये काय करतो, तुला कॅशच आणून देतो. हम्म. आणि मग आणि ऑनलाईन नको, आणि अजून लागलं हा. तर सांग, माझ्याकडे पैसे लई तर नाही असं नाही. बर बर बर, चालेल. चल, येऊ का मी? कुणी बघायला नको. हा. थांब आणि 5 घरी मिनिटं. येऊ नको, कळलं का? मी नाही. फोन केल्याशिवाय अजिबात घरी येऊ नको. ऐक की, 5 मिनिटं थांब की. नको नको नको, मला जायचंय आता. कोणी बघितलं ना तर परत सगळा प्रॉब्लेम होईल. आणि हा, मला फोन कर. हा, भेटायच्या आधी फोन कर. हा, त्याशिवाय येऊ नको. आणि त्याशिवाय भेटायचं पण नाही कुठंच आपण. चल, येऊ का? पण मला आज 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 जायचं का बाहेर कुठं? आज नको रे, आज अरे मला- नको. मला ही ना, माझी आई आजारी आहे, मला तिला दवाखान्यात न्यायचंय. बरं उद्या. हा, ते बघू आपण, फोनवर बोलू आपण. हा. हा? चालतं. चल, येते मी. हा. हा. हेला ही म्हणती, पण नाही, हिच्या घरी कोण नसतं. आता काय करतो, ATM मध्ये जाऊन पैसे काढतो, आणि 40,000 रुपये हिला डायरेक्ट सरप्राईज द्यायला हिच्या घरीच घेऊन जातो. हा. बरं पाहिजे, हा. तुला मी सांगितलं केलं तेवढं. हा, केलं ना. बरं. 60,000 ना. हा. हा, आणि म्हातारा कुठे आहे? गेलेत ना रानात. हे बघ, धर 60,000. पण आणि लागते त्याचं कसं करायचं? हा, हं? ते आणि बघू ना, मी बघते ना. तू कशाला टेन्शन घेतो? अरे पण गाडीला 40 काही पडत नाही. हे बघ, माझं प्रेम आहे की नाही तुझ्यावर, अम- मग तुझ्यासाठी मी काही पण करू शकते. हा, म्हणून तुम्ही 60 काय 40 काय. आता हे बघ,
तू किती मागितले होते? 1 लाख मागितलेले हा. बरोबर, त्यातले 60 तुला दिलेत, अजून 40च राहिले. करते मी ऍडजस्ट काहीतरी, देते तुला. आपली गाडी येणार, त्याचं टेन्शन घेऊ नको तू. हा, आणि सुरुवातीला बसून डायरेक्ट दरीला दरीला? रामेश्वराच्या दर्शनाला जायचे आपल्याला. हा, मला वाटलं दोघांना. दरीला. तिथं म्हणजे काय बी- तिथं जाऊन मला ढकलून बिकलून देतो का काय? नाही. म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं जोडून- करायचं? जोडून दर्शन घ्यायला जायचं आपल्याला तिकडं. हा हा हा. अरे लय भारी पर्यटन स्थळ आहे. पण आला बघ. थांब बर का, 1 मिनिट थांबा, फोन आलाय मला. काही बोलू नको, शांत बस. हॅलो, हा बोल ना. काय नाही, बसले घरी आहे. ऐक की हा. मी तुम्हाला 40,000 रुपयाचे ऍडजस्ट करायला लावलं होतं. हा तुला लाखभर रुपये लागत होते. मी 40चं नाही, आता 50,000चे ऍडजस्ट केले. सकाळी 3:30 दिले होते हा, 50? आणि 10,000 रुपये शॉपिंग कर तू. हा हा, मी मस्त मस्त साड्या आणि ड्रेस घेते. हा, मला मस्त पैकी 10,000चे. आता गोल काय झालंय, हा, आता इकडे तिकडे नको. मला वाटतं मी तुझ्या डायरेक्ट घरीच यावं. अरे नको नको नको, घरी नको. मी तुला सांगितलं होतं ना, घरी यायचं नाही. घरी आई आणि आबा असतात, घरी नको. काय रे तू सारखीच, आता मी तुझ्यासाठी एवढं करतोय, तू माझ्यासाठी थोडं तरी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. हे बघ, मी तुला आहे ना पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की घरी तू येत नको जाऊ. घरी आई ना आबा असतात, त्याच्यामुळे ना आपण काय करू, बाहेर भेटू, बाहेर. हा, मी तुला सांगते, ते कुठे ये माहितीये का, ती दरी आहे ना रामेश्वराची, तिकडे ये. रामेश्वराची बरी, पण तिकडे जायचं का मग भेटायला? हा हा, त्या दरीच्या तिथं भेटू आपण. तिथं कोण नसतं जास्त. आणि मग पैसे तिथं देऊ का? अरे मग तिथंच देणार ना तुम्हाला पैसे. दुसरीकडे कुठं देणार? तिथंच ये पैसे घेऊन, मी तिथे येईल. तिथं जास्त कोणी नसतं ना, मग आपल्याला कोणी बघणार पण नाही आणि आपल्याला मस्त टाइम स्पेंड करता येईल. हा, बरोबर, माझी मुली इच्छा होती घरी यायची, पण आता तू नको म्हणते ना, तर ठीक आहे, नाही येत मी घरी. घरी नको रे, मी तुला सांगितलं ना, आई ना आबा असतात मग. नाही येत मी घरी. हा, आणि आता आई ना आबा घरात आहे, मला जास्त बोलता येणार नाही. तू आता ठेव फोन आणि ये तिकडे दरीच्या इथं. हा हा, ठेव ठेव. दे टाळी. 40चे 50 भेटतायत ना आपल्याला. तिकडं नको येऊन देतो कोणी. इकडे कशाला येईल? मी म्हणून सांगितलं आई- आई ना आबा घरी आई, आहेत. हा. तू पैसे देतोय म्हणजे समधी गोष्ट नाही. हा, मला धोका देऊन आधी सांगतो अरे तुला. हे बघ, मी फक्त तुझी, तुला माहितीये ना. हा, मी नाहीतर- साधं त्याला आहे ना, मला असं पर बोट सुद्धा लावू देत नाही, माहितीये का. मग. हा, तेवढं तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हम्म. विश्वास आहे ना? आहे का तुझ्या नाही? माझं प्रेम आहे म्हणजे विश्वास असणार मग आता मी एवढं तुझ्यासाठी करते. पण मला धोका द्यायचा नाही, सांगतो तुला. हा, अरे नाही बाबा, तुझी शपथ, बस का, आपल्या प्रेमाची शपथ. तुला कधीच धोका देणार नाही. तुला जर धोका द्यायचा असता तर एवढी मोठी रिस्क उचलली असती का मी? हा, तेवढं आहे. मग तुला तेच कळत नाही. बरं, आता मग आहे ना, आपल्याला एक्स्ट्रा 10,000 भेटताय, त्याचं काय करायचं? ऐक ना, आपण घरात जाऊ नये मला. हा, 5 मिनिट चल ना. कशाला घरात? ऐक मी सांग तुला काय करतो, चल फक्त 1 मिनिट. तुला काय तुझं आहे ना, हे असं असतं बाबा. अरे कोणी येणार नाही ना? कोण येणार आहे आता? हा, तूच मग? सांग. हे बघ, आबा नाही तर गेलेले. कोण कोण आहे? आलं? थांब थांब, मी बघते. तू इथंच थांब, इथं लप लप. एकटीच आहे ना? हा? हो, इकडे ये तू. अरे तू काय करतोय इकडे? किती येतो इकडे. कोण आहे हो? तो माझा जाऊ नको, आत्याचा मुलगा आहे. मग आत्याच्या मुलाला घरात घेऊन कायला का बिन लाजेवणी काम आहे म्हणजे तू असं चुना लावायची काम अरे करते का? तसं नाही, घरात आम्ही आवरावर करत होतो. दरवाजा लावून आवरावर करायची गरज काय आहे? तू यासाठी जी नाही ते केलं. लोक कोणी येताना पैसे घेऊन की 50,000 घेऊन आलतो, पण तू इतकी चालबाजाची म्हणून माहित नव्हतं. अरे तसं काय नाही, तुला वाटतं तसं. सकाळचं माझं 60,000 रुपये कुठे येतं मला बाकीचं माहित नाही. कुठे आहेत पैसे? कुठे येतं? कुठे आहेत म्हणजे? हा, कसलं पैसे? काय त्याला हात आज असं लावायचा नाही, नव्हतं. त्याला हात लावायचा नाही अजिबात, कळलं ना? कोण नाही ती स्पष्ट सांग मला. कोण आहे ती? तू कोण आहे म्हणजे? माझं प्रेम आहे त्याच्यावर, खरं प्रेम आहे त्याच्यावर, कळलं ना? आणि मग मला काय एवढ्या दिवस काय चुना लावायची होती काय? हो, तसं समज. माझ्या नाकाला लागलं काही काही प्रयत्न नाही. आणि म्हणजे
एवढे दिवस मी माझी बायको सोडली, माझा संसार सोडला, सगळं सोडलं. मग ते मला कशाला सांगतोय तू? तुझी बायको, तुझा संसार तू सोडला, मी काय करू त्याला? आ? म्हणजे एवढं एखाद्याला एवढं नादी लावायची काम नव्हती करायला पाहिजे तू. मग तुला कळत नव्हतं का माझ्या नादी लागताना? तू कशाला लागायचं माझ्या नादी? तुझी नाही चूक, माझीच आहे. मी तुझ्या नादात आहे ना पार बरबाद झालो या. मला काय सांगतो तू? बरबाद हो नाही तर तिकडे काही पण कर, माझं तुझ्यावर प्रेम नाही, कळलं? माझं ऐकलं? याच्यावर प्रेम आहे, खरं ऐकलं प्रेम विषय आहे. रस्तेदाराचा आणि वाटलं सगळं त्याच्यासाठीच करत हा. होते मी. तू तरी कवर दलाली करतो, बाय माणसाला पुढे लावून पैसे उकळत. यार तुला काय घे नाही, मी माझं मी बघ. असे शब्द वापरू नको, कळलं ना? त्याला त्याला काहीच बोलायचं नाही, मी ऐकून घेऊ शकत नाही. बाबा ठीक आहे, तुला काही एक शब्द बोलत नाही, पण तो हे असं करायला नव्हतं पाहिजे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जा तू, जा इथून पहिल्यांदा. आणि तुला सांगितलं होतं ना मी घरी यायचं नाही म्हणून, आई आबा अरे असतात. नशीब- तू इथं आला ना, आतापासून आपलं सगळं संपलं, मग इथून नशीब- पुढं काहीच नाही. नशीब मला म्हणली तू की मला यायचं नव्हतं, पण मला करमत नव्हतं तुझ्याशिवाय, म्हणून डायरेक्ट घरापर्यंत आलो. आणि आलो नसतो ना आज तर इथून पुढे मी ना 60,000ला तर असं पण गेलेलोच आहे. अजून 50ला गेलो असतो, अजून पुढे जाऊन एखाद दिवस कर्ज बाजारी होऊन मला फाशी घ्यावं तुझी आहे लागली. ना इथं नको वटवट करू, निघितून पहिला तू, बरं झालं, निघितून. तुझं काय आहे ना प्रेम आहे, लफड आहे, काय आहे ते मला कळलं. तुझ्यामुळे आहे ना मी मरणाच्या दारातून माघारी आल्यावर या बिचारी माझी मी एवढी काय बायको. करू? मरणाच्या दारातून परत आलाय तर इतकी तुला माझी- सांगितलं ना इथून पहिल्यांदा निघ इथून, इथं नको तमाशे करू, इथं किती- 4 लोक हा, बघतात, मी- जा लवकर. तो माझ्या आयुष्यभर एवढे खेळी 2 वर्ष 3 वर्ष झालं, मग मी तो तमाशा नको म्हणजे मी तर राडच करणार आहे. कशाला राडा करणार आहे? तुझा काय संबंध आहे इथं राडा करायचा? तू बोल ना काहीतरी, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, तो केवढं बोलतोय, मला तुझ्यासाठी इतकं केलं, अरे बोल ना. ओके, तुला आता शेवटची वर सांगतोय, हाय असं दात काढायचं नाव काढत नाही, सण निघायचं नाही. आयुष्यभर अशा गोष्टीत आमच्याकडं की तुझ्या अख्ख्या गावात इज्जत राहणार नाही, कळलं ना? इज्जत अशी पण गेलेलीच आहे, तशी पण गेलेलीच आहे. काय गेलेलं नाही, केलेली नाही आमची, कळलं ना? सगळ्या नागडी करून लोकांना- गावातून हा. फिरवीन काय नादाला. करता तुम्ही काय करता ना? तुला सांगितलंय ना इथून पहिल्यांदा जा, तुला जा बघून इथून. बघून घ्यायचंय काय? चालतंय, तुला कळन. इथून पुढे हिचा मला फोन आला तर बघा हिचा नाही, चला, तू ये. मला इथून पुढे हा, फोन नाही करू करत. नको, कळलंय नाही ना? करत, तुला नाही. कळलंय ना आता आमचं प्रेम आहे एकमेकांवर. पहिल्यांदा इथून निघ आणि परत आहे ना मला फोन बिन काही करायचं नाही. जा चालतंय. जा इथून, नको बघू आता. एखाद दिवशी तुला असं सोडून जाईल. काय जातो नाही का जाणार, तू? जा. त्याचं काय ऐकू नको. तुला माहितीये ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्यासाठीच आतापर्यंत सगळं हाय करत आले रे, मी. मला माहिती ना, माझ्यासाठी मग? तू त्याला लावलं ना बाजूला लगेच. हम्म. आणि मला तू सांगितलं होतं अगोदर, ही बी मला माहिती आहे. चल जाऊन त्यांचं मरून दे. जाऊ दे चल, निवड टाइम लावला डोक्यात येड्याने. पण जाऊ दे आता, नको ना तू चिडू. आराम ते करू आता, कोणाच्या बापाला नाही व्हायचं. हा, माझं नशीबच फुटकय. माझी थोडी पण दया येत नाही यांना. काय चुकतं माझं? मी एवढं प्रेम करते, माझं प्रेमच नाही दिसत. एवढं जीव लावते, मग मला कोण का नाही समजून घेत. जाऊ दे, त्यांना तीच प्रिय आहे, मला माहिती आहे. पूजा इकडे इकडे काय झालं रडायला तुला? हा कुठे काय, हसच ते डोळ्यात गेलत ना माझ्या, म्हणून रडत होते. बरं दुखते ना तुझं, चल ना आपण दवाखान्यातून जाऊन येऊ. अहो कुठं दुखतंय माझं? नाही. काय नाही दुखत. ओके मी. तसं दुखत असलं म्हणावा हो. मी सकाळी तुझ्यासोबत चुकीचं वागलो, तुला म्हणलं दवाखान्यात न्यायला पैसे नाही तर. तुला आता मला एक खरी गोष्ट सांगायची की मी नवरा म्हणून खरंच खूप चुकलोय ग. ज्या गोष्टी मी करायला नाही पाहिजे त्या गोष्टी मी केल्या. तर तुझ्यासोबत लग्न झालं, मला कळायला पाहिजे होतं की माझी घरी सोन्यासारखी बायको आहे, तरी पण मी बाहेर लफडं केलं. म्हणजे मी खरंच खूप वाईट आहे. तू मला वाईट जरी म्हणली ना, तू मला माहिती तू खरंच खूप गरीब आहे, पण ती आपल्या गावातली ती पायल नाही का, मला कळलं नाही ग. त्या बाईने पण माझ्यावर जाळं टाकलं. 5-6 लाख रुपयाला तिने मला गाडलं. पण ज्या टायमाला म्हणतात ना, तिचं पण बाहेर लफडं आहे. मग ती फक्त माझा वापर करत होती. माझी घरी सोन्यासारखी बायको असून पण मी बाहेर लफडं केलं. ह्या गोष्टीची देवा शपथ मला, म्हणजे तुझ्या शपथ मला इतकं वाईट वाटतंय की मी तुझा नवरा म्हणायच्या लायकीचाच नाही आहे. पण मी इथून पुढे मी एक चांगला नवरा व्हायचा प्रयत्न करेन. आणि तू एक काम कर, तू ये ना, तू मी खरंच माझं चुकलंय, तू मला मार मला देवा शपथ. इतकं वाईट वाटतंय ना मला. मी ज्या गोष्टीचा मान मी बायको म्हणून तुला द्यायला पाहिजे होतो, तिथे मी त्या पायाला देत बसलो. आणि ही माझ्या आयुष्यातली शेवटची आणि सगळ्यात मोठी चूक आहे. तू मला माफ करशील एवढंच मी तुझ्याकडून अपेक्षा करतोय. खरंच मी तुझी माफी मागायची लायकीचं नाहीये. अहो राहू द्या, पण
मला नाही येत दुसऱ्या पोरींसारखं दुसऱ्या बायांसारखं असं मेकअप ही करायला. बघा मी आवरून बिवरून बसते तर दुसऱ्या लोकांनी माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी हाय तसं राहते. पण जाऊ द्या, तुम्हाला तुमची चुकी मान्य आहे ना, तुम्ही मान्य आहे माफी मला. मागितली ना, तर मग काय, माझं लय प्रेम आहे हो तुमच्यावर. मी नाही जाऊ शकत तुम्हाला सोडून कुठं. नाही जाऊ पण नको. आणि माझी चूक माझ्या लक्षात आली, ही शेवटची चूक आहे. आणि तू आहे ना अशी साधी राहते ना, मेकअप नको करू, बाकीच्या बायांसारखी नटून थुटून नाही बसली तरी तू आहे अशी मला आवडती. आणि इथून पुढे बायको म्हणून मी तुझा आदर करीन. ज्या चुका झाल्या त्या माफ कर मला. आणि तू आवर, चल आपण दवाखान्यात जाऊ. तर मी आणि तुम्हाला जेवायला वाढ. हे पैसे येतं काय तुझ्याकडे ठेवू. इथून मागं तुझ्या हातात कधीच मी काही दिलेलं नाही. पण तुमच्या पशीच नाही राहू नाही द्या. नाही 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 नाही. इथून पुढचं सगळं तुझ्याकडे राहणार, हिशोब म्हणजे मी पण कुठेतरी थोडासा ह्याच्यात राहीन. झालंय जेवण? चल झालं जेवण जेवण. करू आणि दवाखान्यात जाऊ.